लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे। यामध्ये आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या देखील 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित दादा असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता 12व्या हप्त्याचा ठराव मंजूर केला असल्यामुळे आता 12व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता फक्त लक्षपूर्वक आहे का, आता राज्य सरकारने 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। सोबतच राज्य सरकारने 7 बँकांची यादी देखील जाहीर झाली असून आता सर्वात आधी 7 बँकांमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि या 7 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर आता मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयाचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत जर गेला तर तुमचा चांगलाच फायदा होणार आहे। म्हणजेच की आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे। यामध्ये आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत। त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने आता अतिशय एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता 40,000 रुपये वाटपाचा देखील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। म्हणजेच की आता राज्यातील लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील मिळणार आहे। कारण की आता लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असल्यामुळे आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आणि एकूण 40,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सर्व काही अपडेट म्हणजेच की सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याकरिता फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कारण की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी सांगणार आहे। सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या 7 बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष देत चला। आता लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि गोड बातमी आहे। कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता जो 12वा हप्ता आहे तो देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। याच्यासाठी आता 12व्या हप्त्याचा ठराव देखील राज्य सरकारने मंजूर केला आहे। त्यानुसार आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची आता गरज नाही। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 15 जिल्ह्यांची यादी आणि 7 बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता आणि 7 बँकेमध्ये जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। आता हे 15 जिल्हे आणि कोणत्या 7 बँक आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि जून महिन्याचा हप्ता जमा झाला की लगेचच गॅस सिलेंडर योजनेचा
830 रुपयांचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, आता राज्य सरकारने 40,000 रुपये वाटपाचा देखील निर्णय घेतला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आणि राज्य सरकार आता कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच 40,000 रुपये वाटप करत आहे आणि तुम्हाला देखील एकूणच 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळेल ते देखील मी थोडक्यामध्ये सांगणार आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। फक्त आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता, आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। कारण की आता आज राज्य सरकारने अचानकपणे मोठा निर्णय घेतला असल्यामुळे आता लाडक्या बहिणी देखील खुश झाल्या आहेत। आता सर्वात आधी कोणत्या 7 बँकेमध्ये जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे। आता सविस्तर 15 जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात। त्यानंतर कोणत्या 7 बँकेमध्ये हप्ता येणार आहे ते देखील आपण पुढे पाहूयात। त्यापूर्वी आता कोणत्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही आता वर्ग होत आहे ते आपण सविस्तर पाहूयात। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता या ठिकाणी मी जिल्ह्यांची नावे सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे। आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये जमा झाले असून आता जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात आधी पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे, ती म्हणजेच की आता तुम्हाला जर जून महिन्याचा 12वा हप्ता लगेच मिळवायचा असेल, म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये लगेच मिळवायचे असतील तर याच्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत। तुम्ही घर बसल्या देखील हे 2 महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता आणि हे 2 महत्त्वाचे कामे केली की लगेचच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत। आता कोणतं काम केल्यानंतर हप्ता मिळणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आणि पुणे जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींना एकूणच 40,000 रुपयांचा देखील आता लाभ मिळणार आहे। आणि गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आणि एकूणच 40,000 रुपये कसे मिळवायचे ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता दुसरा जो पात्र जिल्हा आहे तो आहे बीड। आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। आतापर्यंत बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 11 हप्ते जमा झाले असून आता लगेचच 12वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता तिसरा जो जिल्हा आहे तो आहे भंडारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। साधारणतः 100 कोटी रुपयांचा निधी आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर चौथा जिल्हा जालना असेल, या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे, म्हणजेच की आता जालना देखील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर 5वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर असेल, या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे। साधारणतः 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी आता संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्यापोटी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर 6वा जिल्हा धुळे असेल आणि 7वा जिल्हा नंदुरबार असेल, या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे। मात्र जून महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत। लक्षपूर्वक ऐका। त्यानंतर 8वा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता लातूर असेल आणि 9वा जिल्हा आहे तो म्हणजेच की परभणी या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। लातूर आणि परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्येच आता हप्त्याचे वितरण होणार आहे। त्यानंतर 10वा जिल्हा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता 10व्या जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर असेल, त्यानंतर 11वा जिल्हा मुंबई असेल, या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे। त्यानंतर 12वा जिल्हा या ठिकाणी आता सोलापूर असेल आणि 13वा जिल्हा कोल्हापूर, या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। त्यानंतर 14वा जिल्हा जर पाहायला गेलं तर फक्त आता स्क्रीनवरती पाहू शकता 14वा जिल्हा नाशिक आहे आणि 15वा जिल्हा या ठिकाणी
नागपूर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 15 जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या 7 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता पहिली जी महत्त्वाची बँक म्हणजे SBI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आता सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचं या बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक असेल, तिसरी महत्त्वाची बँक आहे ती म्हणजेच की IDBI बँक असेल, त्यानंतर चौथी महत्त्वाची बँक आहे ICICI बँक असेल, त्यानंतर पाचवी महत्त्वाची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र असेल। या देखील बँकेमध्ये आता हप्ता वाटपासाठी मंजुरी मिळाली असून या देखील बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल, या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पंजाब नॅशनल बँक असेल किंवा IDBI बँक आहे, या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर HDFC बँकेमध्ये देखील आता जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की साधारणतः 6 ते 7 बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता थोडक्यामध्ये मी सांगत आहे म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आहे ते मी थोडक्यामध्ये सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका, कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना 830 रुपयांचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ होईल यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही माहिती सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता जो गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता आहे तो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असतो। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच की वर्षाचे 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये आहे, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये अशी रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। यांची जर बेरीज जर केली तर साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहे। याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक असणार आहे आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपयांचा मिळणार आहे, दुसरा हप्ता देखील 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये अशी रक्कम नंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल। त्याचबरोबर आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील मी थोडक्यामध्ये सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका। आता तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 40,000 रुपयांचे आता कर्ज देणार आहे आणि यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच की विशेष बाब म्हणजे हे जे 40,000 रुपयांचे कर्ज आहे ते तुम्हाला परतफेड करण्याची गरज पडणार नाही, कारण की तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे। म्हणजेच की लक्षपूर्वक ऐका, फक्त आता तुम्हाला जर आता छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार तुम्हाला एकूण 40,000 रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य करणार आहे, म्हणजेच की कर्ज देणार आहे आणि हे कर्ज काढण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की तुम्हाला एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक असणार आहे। तुम्ही जर अर्ज किंवा नोंदणी जर केली आणि तुम्ही लाभासाठी जर पात्र ठरलात तर तुम्हाला एकूण 40,000 रुपये मिळणार आहेत आणि हे जे 40,000 रुपये आहेत ते तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा
1500 रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार असल्यामुळे तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे। आणि आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे ते देखील सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत। म्हणजेच की तुम्हाला एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढण्यासाठी आता पहिलं महत्त्वाचं म्हणजेच की कागदपत्र तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं असणार आहे, त्यानंतर पॅन कार्ड असेल, त्यानंतर तुमचं पासबुक आहे, पासपोर्ट फोटो देखील लागणार आहे, त्यानंतर तुमच्या बँकेचे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट देखील लागणार आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा देखील लागणार आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म म्हणजेच की साधारणतः 8 ते 9 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा। तसेच योजनेतील पात्रतेची माहिती आणि अधिक तपशील अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला आता एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनच तुम्हाला एकूण 40,000 रुपयांचे आता कर्ज मिळणार आहे। आणि हे 40,000 रुपयांचे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही, तुमचा लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता ही रक्कम परतफेड करणार असल्यामुळे तुम्हाला आता चांगलाच दिलासा मिळू शकतो। आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला, आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता लवकरच देण्यामध्ये येणार आहे। मात्र जून महिन्याचा हप्ता पात्र म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत। आणि हे 2 महत्त्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। आता हे 2 महत्त्वाचे कामे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहत चला, आता जो मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला आहे तो वाटप करण्यास उशीर झाला होता आणि त्याचप्रमाणे जून महिन्याचा 12वा हप्ता देखील वाटप करण्यास उशीर होईल असं लाडक्या बहिणींना वाटप होतं। मात्र राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आणि मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यास राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि त्यानुसार आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की जून महिन्याचा 12वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे हप्ता मिळण्यास आता उशीर देखील होणार नाही। थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत। मात्र राज्य सरकारची आता एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे, कारण की आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा या ठिकाणी पडताळणी सुरू झाली असल्यामुळे जर तुम्हाला आता जून महिन्याचा जर लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जर तुम्हाला आता मिळवायचे असतील तर याच्यासाठी तात्काळ 2 महत्त्वाचे कामे करून घ्या। आता तुम्ही घरी बसल्या देखील हे 2 महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता किंवा तुम्ही CSC सेंटर किंवा आधार सेंटर किंवा बँकेमध्ये देखील जाऊन हे 2 महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता। जर हे 2 महत्त्वाचे कामे तुम्ही अगोदरच केलेले असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता e-KYC करून घ्यावी लागणार आहे। जर e-KYC केलेली असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही, जर e-KYC नसेल केले तर तात्काळ e-KYC करून घ्या, कारण की आता e-KYC केले तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं देखील अत्यंत आवश्यक आहे। हे 2 महत्त्वाचे कामे जर केलेली नसतील तर तात्काळ करून घ्या, कारण हे 2 महत्त्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासंदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे आणि ती पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचे आहे, कारण की आता जी नवीन महत्त्वाची अपडेट आली आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।